जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या आणि चावण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून जून महिन्यात एकट्या चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या 400च्या पुढे गेली आहे। यामध्ये कुत्र्यांच्या चाव्यासोबतच मांजरांच्या चाव्याच्या काही घटनांचाही समावेश आहे। शहरातील चौकाचौकांत आणि विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत। दररोज सरासरी 12 ते 13 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे। डॉग बाईट किंवा कॅट बाईट झाल्यास नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केले आहे। प्रसाद पाटील, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे गेल्या महिन्यात जून महिन्यात डॉग बाईटच्या 400 केसेस आल्या। डॉग बाईट प्लस कॅट बाईट असे 400 केसेस आलेले आहेत आणि डॉग बाईट कॅट बाईट आल्यानंतर आपल्याकडे रेग्युलर टीटीचं इंजेक्शन ओव्हर डोस आपण आपल्या उपजिल्हा रुग्णालयात देतो। दादा, जे डॉग बाईट किंवा कॅट बाईट जे झालेले जे रुग्ण आहेत, या रुग्णांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? त्या रुग्णांनी त्वरित